नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीच्या 9च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. 24 तास नाही तर फक्त एका तासात आपण देशभरातील दिवसभराच्या महत्त्वाच्या राजकीय, सामाजिक, क्राईम आणि मनोरंजनासह इतर घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत. माणिकचंद ऑक्सिरिच, प्राउडली इंडियन. मुंबई उच्च न्यायालयाने पुणे लोकसभेची निवडणूक लवकरात लवकर घ्या असे आदेश दिल्यानंतर आता निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. 13 डिसेंबर रोजी मुंबई उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला पुणे लोकसभेची पोटनिवडणूक लवकरात लवकर घेण्याचे आदेश दिले होते आणि या आदेशानंतर आता निवडणूक आयोगानं सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतल्याचं पाहायला मिळते. जर आपण पाहिलं तर 29 मार्च रोजी पुण्याचे विद्यमान खासदार गिरीश बापट यांचं निधन झालं आणि लोकप्रतिनिधी कायदा कलम 151 क अनुसार जर एखाद्या लोकप्रतिनिधीचं निधन झालं तर त्या ठिकाणी 6 महिन्याच्या आतमध्ये पोटनिवडणूक घेणे बंधनकारक असतं. मात्र निवडणूक आयोगाने ही पोटनिवडणूक न घेतल्यामुळं पुण्याचे मतदार सुभाष जोशी यांनी उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने लवकरात लवकर पोटनिवडणूक घेण्याचे आदेश जे आहेत ते निवडणूक आयोगाला दिले होते. या आदेशाच्या विरोधामध्ये आता निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतलेली आहे. कारण सार्वत्रिक निवडणुकांना 4 महिन्यापेक्षा कमी वेळ जो आहे तो राहिलेला आहे किंवा 4 महिन्यांचा वेळ जो आहे तो राहिलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये जर आत्ता पोटनिवडणूक घेतली तर पुन्हा निवडणूक यंत्रणेवरचा ताण वाढू शकतो असं निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे. यानंतर आता सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवतो की वेगळा कोणता निकाल देतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अजय उभेसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी. नागपूर जिल्हा बँक घोटाळ्याप्रकरणी काँग्रेसचे नेते सुनील केदार यांना 5 वर्षाची शिक्षा सुनावल्यानंतर त्यांची आमदारकी रद्द करण्यात आली आहे. नमस्कार, मी संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत. आत्ताच्या घडीची मोठी बातमी आपण पाहतोय. काँग्रेसचं विदर्भातलं बडं नाव राज्याचे माजी मंत्री आणि सावनेर विधानसभेचे आमदार सुनील केदार यांची आमदारकी रद्द करण्याचा निर्णय जो आहे तो घेण्यात आल्याचं पाहायला मिळतंय. नागपूर बँक घोटाळ्या प्रकरणी तब्बल 150 कोटींचा जो नागपूर बँकेचा घोटाळा होता त्या घोटाळ्यामध्ये सुनील केदार दोषी आढळल्यानंतर सुनील केदार यांच्यावर 5 वर्षांची शिक्षा जी आहे ती त्यांना सुनावण्यात आली आणि त्यानंतर आता घटनेतील तरतुदीनुसार जर एखाद्या लोकप्रतिनिधीला 2 वर्षापेक्षा जास्त शिक्षा सुनावण्यात आली तर त्याची आमदारकी अथवा खासदारकी रद्द केली जाते आणि त्यानुसार आता सुनील छत्रपाल केदार यांची आमदारकी जी आहे ती रद्द करण्यात आलेली आहे आणि यामुळे आता काँग्रेसची विधिमंडळातली संख्या जी आहे ती 44 वरून घसरून 43 वर आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. 2002 मध्ये जो आहे तो नागपूर जिल्हा बँकेचा घोटाळा जो आहे तो झाला होता. तब्बल 150 कोटी रुपयांचा घोटाळा जो आहे तो हा नागपूर बँकेचा झाल्याचं पाहायला मिळतं. त्यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील छत्रपाल केदार हे होते आणि त्यानंतर हा संपूर्ण खटला जो आहे तो न्यायप्रविष्ट होता. न्यायालयामध्ये याच्या सुनावणी जी आहे ती सुरू होती. मात्र 1 आठवड्याभरापूर्वीच न्यायालयाने जी आहे ती निकाल दिला आणि सुनील केदार यांना दोषी ठरवलं. तब्बल 12.5 लाख रुपयांचा दंड देखील जो आहे तो त्यांना 12.5 कोटी रुपयांचा दंड जो आहे तो देखील सुनील केदार यांना ठोठावण्यात आल्याचं पाहायला मिळतंय. सोबतच 5 वर्षांची शिक्षा जी आहे ती IPC 409 अंतर्गत विविध कलमांअंतर्गत सुनावण्यात आल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतंय. सुनील केदार यांची जर आपण पार्श्वभूमी पाहिली तर 1995 पासून 2019 पर्यंत सलग 20 वर्ष म्हणजे तब्बल 5 टर्म जे आहेत ते सुनील केदार सावनेर विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात. त्यांचे वडील छत्रपाल केदार ज्यांना बाबासाहेब केदार या नावाने ओळखलं जात होतं ते सुद्धा राजनेते आहेत, राजकारणामध्ये आहेत आणि राजकारणाची जी पार्श्वभूमी आहे ती सुनील केदार यांना घरातूनच मिळाल्याचं पाहायला मिळालं होतं. सुनील केदार राज्यात मंत्री देखील राहिल्याचं पाहायला मिळतंय. महाविकास आघाडीचं सरकार असताना दुग्ध विकास असेल, क्रीडा व युवक कल्याण असेल, पशुसंवर्धन असेल अशा महत्त्वाच्या खात्यांचे मंत्री सुनील केदार राहिल्याचं पाहायला मिळतंय. ज्यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नेमण्याचा विषय येत होता किंवा प्रदेशाध्यक्षांच्या अनुषंगाने चर्चा होत होती, ज्यावेळी नाना पटोले यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता त्यावेळी जी प्रमुख 5 नावं चर्चेत येत होती की यशोमती ठाकूर यांचं नाव होतं, नाना पटोले यांचं नाव होतं, सतेज पाटील यांचं नाव होतं, अशोक चव्हाण यांचं पुन्हा एकदा नाव होतं आणि सुनील केदार यांचं नाव होतं. इतक्या ताकदीचा नेता जो आहे तो नेता म्हणून विदर्भातला एक आक्रमक तितका शांत संयमी चेहरा म्हणून सुनील केदार यांच्याकडे पाहिलं जातं. सुनील केदार यांची आमदारकी रद्द होणं हा काँग्रेससाठी विदर्भासाठी खास करून मोठा धक्का जो आहे तो मानला जातोय. एकंदरीतच जर आपण पाहिलं तर यानंतर आता या निकालाला
आव्हान सुनील केदार सर्वोच्च न्यायालयामध्ये देतात का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे. मात्र तुर्तास सुनील केदार यांची आमदारकी रद्द झाल्याचं पाहायला मिळतंय आणि या सगळ्या प्रकरणातले अपडेट जे आहेत ते आम्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत घेऊन येणारच आहोत. तोपर्यंत पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी. आणि आता टॉप न्यूज मराठी चॅनल जिओ टीव्हीच्या OTT प्लॅटफॉर्मवर तेही 24 तास. टीम इंडियाच्या महिला क्रिकेटर्सनी ऑस्ट्रेलियाचा पहिल्यांदा कसोटीमध्ये पराभव करत वानखेडे स्टेडियमवर मोठा इतिहास रचलाय. याआधी दोन्ही संघांमध्ये एकूण 10 कसोटी सामने खेळवण्यात आले होते. यामध्ये 4 सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला तर 6 सामने अनिर्णित राहिले होते. आजच्या सामन्यामध्ये भारताकडून स्मृती मानधना, दीप्ती शर्मा, रेणुका सिंग, स्नेह राणा यांनी चमकदार कामगिरी केली. सत्यशोधक चित्रपटाच्या निमित्तानं अभिनेते संदीप कुलकर्णी आणि दिग्दर्शक निलेश जळमकर यांच्यासमवेत टॉप न्यूज मराठीच्या टीमने खास संवाद साधलाय. पाहूयात. नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठीच्या या खास कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. थोर समाजसुधारक आणि उद्योजक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर आधारित सत्यशोधक तिमिरातून तेजाकडे या चित्रपट 5 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपट भेटीला येण्यापूर्वीच या टीझरमुळे संपूर्ण देशभर या चित्रपटाची चर्चा होताना आपल्याला पाहायला मिळते. सत्यशोधकच्या टीमबरोबर आज आपण खास गप्पा मारणार आहोत. थेट महात्मा फुलेंच्या भूमिके म्हणजे टीझर पाहिल्यानंतर अक्षरशः महात्मा फुलेच आपल्यासमोर उतरलेत असेही हुबेहूब अभिनय साकारणारे संदीप कुलकर्णी सर आपल्या स्टुडिओमध्ये आहेत. आणि सोबतच या चित्रपटाच्या लेखन दिग्दर्शनाची धुरा ज्यांनी सांभाळली ते निलेश जळमकर सर देखील टॉप न्यूज मराठीच्या स्टुडिओमध्ये आहेत. या चर्चेला आपण सुरुवात करूयात. अर्थातच पहिला प्रश्न जो आहे या मुलाखतीच्या अनुषंगाने तो माझी सहकारी साची विचारणार आहे. नमस्कार सर. पोस्टर सगळ्यांनी पाहिलं आणि पोस्टरला खूप प्रेम मिळालं. आम्ही पोस्टर पाहिलं तेव्हा आम्ही खूप भावूक झालो. असं वाटलं की महात्मा फुले आपल्यासोबत आहेत. तर तुमची पहिली प्रतिक्रिया काय होती पोस्टर बघून? तुमच्या भावना काय होत्या? ॲक्च्युली पोस्टर बघून म्हणजे जेव्हा मी पहिल्यांदा तो सगळा गेटअप केला म्हणजे परफेक्शनला आलो की सगळं आता, तेव्हाच मला ते असं भरून आल्यासारखं झालं. कारण तोपर्यंत सगळा रिसर्च झाला होता, स्क्रिप्ट वाचली होती, त्याच्यावरती काम चालूच होतं आणि तेव्हा कळलं होतं की हा खूप म्हणजे एक जबाबदारी आहे आणि हा आत्तापर्यंत का नाही झाला. एवढा मोठा माणूस, एवढा मोठा आवाका, एवढा मोठा विजन असलेला माणूस आणि ह्याच्यावर आपण कधीच लक्ष नाही दिलं किंवा असं का नाही आपण. त्यामुळे ती माझ्यावर आल्यामुळे असं एक आधी असं वाटलं की खरोखर हे होतं आहे का. आपण म्हणतो ना त्या मोमेंटमध्ये असतो की हे खरंच घडतंय का. पण जेव्हा रिॲलिटीवरती आलो तेव्हा खूप भरून आल्यासारखं एक हे होतं. त्यामुळे पोस्टर पाहिल्यावरती ऑब्व्हियसली आनंद झालाच, कारण आता तो रिलीजवर आला आहे आणि पहिला लुक जेव्हा आम्ही रिव्हील केला तो असाच होता की अगेन असे गुजबम्स येतात. असे फार कमी प्रोजेक्ट्स असतात की असं काहीतरी होतं. म्हणजे अदरवाईज वेगवेगळे हे आपण तारून नेतो, छान करतो, लोक कौतुक होतात, पण हा एक वेगळाच सगळा प्रवास आहे. म्हणजे अगदी शूटिंगपासून ते आत्तापर्यंत. सर मला विचारायचं आहे, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली अशा कठोर शब्दामध्ये महात्मा फुलेंनी स्त्री शिक्षणाचं महत्त्व पटवून देताना त्यांना आयुष्यभर मोठा संघर्ष करावा लागला. तुम्हाला या चित्रपटामध्ये महात्मा फुलेंची भूमिका साकारताना तुम्हाला किती संघर्ष करावा लागला आहे? एकूणच म्हणजे सिनेमा बनवताना काही संघर्ष झालेच, कारण पहिलं शेड्यूल झालं आणि दुसरा कोविडचा फेज आला, त्यामुळे सगळं थांबलं एकदम. शूटिंग थांबलं, हे थांबलं. परत फिनान्शियल प्रॉब्लेम्स पण आले, कारण सगळ्यांनाच आले त्यावेळेला कोविडच्या नंतर, तसे इथे पण आले होते फिल्मला. त्यामुळे एकदा असं वाटलं की अरे बापरे, हे सगळं आता एवढं छान सगळं सुरू झालं होतं आणि आपण हे कसं आलं. पण हे म्हणजे पावलं होत राहिले, कारण एकतर असा हा डायरेक्ट एंटरटेनिंग असा नाही आहे विषय ह्याच्यात, पण ते लोकांना कळेपर्यंत. पण हळूहळू खरं तर अशी चांगली लोक जोडली गेली, जे इवन ॲज प्रोड्युसर्स किंवा को प्रोड्युसर, ज्यांना विषयाबद्दल आस्था होती, विषयाबद्दल प्रेम होतं. त्यामुळे एका अर्थाने ना आपण म्हणतो ते पेशन्स गेमचा चांगला त्याचा फायदा झाला. आणि आपण जेव्हा नेहमी म्हणतो की काहीतरी चांगलं व्हायला, जसा आपल्याकडे चर्चा आहे ना की गांधी जेव्हा बनला तेव्हा 6 वर्ष रिचर्ड अटनबरोनी घेतली, तर आम्ही 3च वर्ष घेतली. कधी कधी काय असतंय की नियतीचेही काही खेळ असतात ना. म्हणजे मला असं वाटतं की अगदी राईट टाईमला आलोय आपण, लेट झालो होतो. कारण आज जी सामाजिक परिस्थिती आहे किंवा भिडेवाड्यांचं आणि भिडेवाड्याचाही विषय मार्गी लागतोय
आणि अशा वेळेस आणि त्याच्यानंतर सत्यशोधक समाजाच्या स्थापनेला 150 वर्ष पूर्ण होत आहेत, म्हणजे शतकोत्तर सुवर्ण महोत्सव साजरा करतोय आणि अशा वेळेस आपण येतोय. मला असं वाटतं की हा नियतीचाही खेळ असावा काय. ते सगळं छान जुळून आलं आणि इनफॅक्ट तो 3 वर्षाचा आम्हाला छान हे मिळाला की मधल्या याच्यामध्ये परत रिव्हिजिट करता आलं की कुठे काय कमी पडले का, काय राहिलं का. ह्याच्यावरती पण खूप काम करायला मिळालं, त्याच्याकडे बघायला मिळालं. इनफॅक्ट फायदा झाला त्याचा. म्हणजे अडचणी ह्या अपॉर्च्युनिटीज म्हणून घेतल्या आम्ही. किती जो वेळ मिळतोय ना, ते आणखी त्याला छान कसं सजवता येईल या अंगाने करता आलं ते. सर, माझा प्रश्न निलेश सरांसाठी आहे. जेव्हा ह्या चित्रपटाचं पोस्टर लॉन्च झालं तेव्हा ह्याची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. तर महात्मा फुले यांच्या भूमिकेसाठी संदीप सरांचीच निवड का करण्यात आली? एक तर पोस्टर पाहिल्यानंतर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला नक्कीच मिळालं असेल, अवघ्या महाराष्ट्राला, अवघ्या देशाला. आणि मी संदीप सर, मला आधीपासूनच त्यांचा अभिनय किंवा त्यांची जी ताकद आहे त्याच्याविषयी मी आधीच प्रेमात मोहात होतोच. पण जसं की एखादी ही ऐतिहासिक भूमिका मांडताना ज्या भूमिकेच्या काहीतरी इमेजेस, देहबोली लोकांच्या मनात कुठेतरी असते की ही पात्र असं असावं. आणि मग जेव्हा संदीपजींचा आम्ही फोटो घेतोय, त्याच्यावर ते वर्क करून बघतोय, तर ते एवढं जवळ जात होतं सर्व. आणि पण नुसतं दिसणंही महत्त्वाचं नसतं, ते लोकांना वाटायला पाहिजे की ते असायला पाहिजे. आणि मग त्या ताकदीचा नट पण हवा होता. आणि मला असं वाटतं की ते सर्व संदीपजींकडे सगळं जात होतं आणि मग दुसरा पर्याय काही समोर येत नव्हता. त्याच्यामुळे संदीपजी तिथे आलेत. राजश्री देशपांडे याच्यामध्ये सावित्रीबाई फुले यांची व्यक्तिरेखा साकारते. तर तुम्ही जसं म्हणालात की ताकदीची भूमिका, तर या सावित्रीबाई फुलेंच्या कॅरेक्टरसाठी किती तयारी करावी लागली त्यांना? नाही, गंमत अशी आहे की आम्ही ना सावित्रीबाईंचा शोध खूप दिवसाचा चालू होता. सर्व ठरलेलं झालेलं आणि शूट पण चालू झालं. खूप लोकांचा विचार झाला, खूप नटींचा विचार केला आम्ही. पण ते जे पाहिजे होतं, समाधानकारक यायला पाहिजे होतं, ते कुठेतरी 19-20 होत होतं. पण एक कारण तुम्ही सर्व पात्र ते शोधत होतो आम्ही. पण आम्ही शूट चालू करून दिलं होतं. त्याच्या व्यतिरिक्त जेवढे सीन आहेत ते चालू करून दिले होते. आणि मग संदीपजींचाच एक दिवस ते रेफरन्स आला येतो की हा विचार करायला हरकत नाही. मग आम्ही एकत्रित चर्चा केली आणि ते सर्व जे पाहिलं, जे एक मराठमोळं रूप पाहिजे होतं, जो डोळ्यातला एक मायेचा भाव पाहिजे होता, तुम्हाला त्या ट्रेलर्समध्ये दिसत असेल किंवा ती सर्वांनी ऐकलेलं नित्य काय आहे ते की जाती धर्म पंथ मानवा नसावे, सत्याने वर्तावे ईशासाठी. ही लाईन जी ट्रेलरमध्ये तुम्ही बघताय, कितीदा ऐकलेली महात्मा फुलेंची, पण ती जेव्हा राजश्री म्हणते आहे ना, ती भिडते आहे. आणि ते सर्व आई पण, माय पण, माई पण त्या एकंदर तिच्या सगळ्या वागण्यात, दिसण्यात होतं. आणि ते अगदी परफेक्ट, मला असं वाटतं की ती परफेक्ट चॉईस असावी तुमच्या सगळ्या लोकांच्या. खूप सोशल वर्क काम करतोय मी ते. आता तर 30 गाव तिने दत्तक घेतले. तिथे शाळेचं काम करते, शौचालयाचं काम करते, पाण्याचं काम करते. इतकं ती सोशल वर्क म्हणजे गेली 8-10 वर्ष करते. त्यामुळे ते कसं होतं की चांगली नटी आणि हे सगळं हे इतकं जुळून आलं होतं की ह्याच्यापेक्षा काय कॉम्बिनेशन चांगलं असू शकेल. म्हणजे त्या भूमिकेत त्या आहेत आणि साकारतात पण आहेत. तुम्हाला जास्त शोधावं लागलं नाही त्यासाठी. जे आहे ते सगळं मिळून गेलं एकदम छान. मला फक्त एक तुम्हाला प्रश्न विचारायचा होता की बऱ्याचशा चित्रपटामध्ये तुमच्या भूमिका आम्ही बघितलेल्या आहेत. काही तुम्ही वास्तविक रूपात तुम्ही येता, पण हा जो चित्रपट आहे हा महापुरुषांवर होता. तर त्याच्यासाठी तुमची तयारी काय होती सर? एकतर मी म्हटलं तसं सगळं वाचन, रिसर्च, त्यातले जे तज्ज्ञ आहेत किंवा ज्यांचं वाचन चांगलं त्यांच्याबरोबर मी खूप डिस्कस केलं. निलेश बरोबर खूप डिस्कशन, कारण निलेशचं सगळं बरंचसं काम झालंच होतं. पण मला ते परत रिवर्क करावं लागलं, कारण मला आतून ते सगळं कन्व्हिक्शन येणं फार गरजेचं होतं. साकारला वगैरे. आणि मुळात असं असतं की जेव्हा आतून येतं ना, मग ते दिसतं आणि मग ते काय होतं, खरं होतं. हा माझा नेहमीचा विश्वास आहे. पण तुम्ही म्हणाल तसं महापुरुषांच्या बाबतीत तर सगळं तो रिसर्च वगैरे करावा लागतो आणि सगळंच ते समजून घ्यावं लागतं. ते बरं, तो काळ पण समजून घ्यायला, त्या काळामध्ये त्यांनी काय केलं, त्या काळामध्ये कसे ते तो विचार झाला, त्याच्यामुळे ते जास्त मोठे आहेत. आज आपल्याकडे खूप लोक आहेत किंवा मोटिवेशनल टॉक स्पीकर्स वगैरे खूप सगळे आहेत, पण त्यांनी काम केवढं आणि काय विजन, म्हणजे मुळात ते सगळ्यात महत्त्वाचं आहे की त्यांना पहिलं जे गवसलं की स्वातंत्र्य जर मिळवायचं असेल तर पहिलं स्वतःमध्ये जनतेमध्ये प्रकाश किंवा केपेबिलिटी यायला पाहिजे.
आणि तीच त्या काळात नव्हती, कारण सगळं दाबलं गेलं होतं, त्यांच्यापर्यंत शिक्षण काही पोचत नव्हतं. माणूस स्वतः विचारच करत नव्हता, प्रश्नच विचारत नव्हता. म्हणजे प्रगती करायची मार्ग कशी प्रगती होणार, म्हणून मग पहिलं तिथे त्यांनी काम सुरू केलं. कारण सुरुवातीला त्यांचं पण नेहमीसारखंच होतं की जसे बाकीचे होते की स्वातंत्र्य चळवळीत उडी मारायची, हे करायचं वगैरे. नाही, त्यांचं विजन पलीकडलं असं सांगू शकतो आपण की आम्ही जेव्हा नेमक्या गोष्टींचा विचार करत होतो तेव्हा ते पलीकडल्या गोष्टींचा विचार करत होते. आम्ही जेव्हा राजकीय हो आणि जेव्हा आम्ही राजकीय स्वातंत्र्याचा विचार करत होतो ना तेव्हा ते मानसिक स्वातंत्र्याचा विचार करत होते. जेव्हा आम्ही एका देशाचा विचार करत होतो ना तेव्हा ते सगळ्या मानव जातीचा विचार करत होते. तर हे जे स्वातंत्र्याचं गुलामगिरी काय लिहित आहेत, ते का लिहित आहेत, कुठली गुलामगिरी विचार करतायत, कुठल्या गुलामगिरीवर बोलतायत ते, तर हा फरक आहे त्याच्यातला. कारण ही विजनरी ना हे खूप पलीकडली गेलेली माणसं होती. म्हणजे त्यांनी खूप गोष्टींचं की स्त्री पुरुषांच्या बाबतीतलं त्यांचं तत्वज्ञान जे होतं ना ते कितीतरी काळाच्या पलीकडलं होतं. 18व्या शतकाचा पूर्वार्ध, आणि त्यावेळेस एवढा पलीकडला विचार करणं, एवढं मोठं विजन ना ते सर्वांना घेऊन आणि नुसतं दिलं नाही, स्वतःच्या बायकोला म्हणजे सावित्रीबाईला घेऊन. त्या काळात बायका बाहेरच पडत नव्हत्या, काही इंटरॅक्शनच नव्हती. त्या काळामध्ये त्यांना लक्षात आलं की जर स्त्रियांपर्यंत पुरुष शिक्षण किंवा हे पोचायचं असेल तर माझ्या बायकोला बरोबर घ्यावंच लागेल. आणि कारण एकतर हा मोठा संघर्ष होता, खूप कालाचा होता, त्यामुळे सहचारी तर पाहिजेच पाहिजे. आणि प्लस आपण म्हणतो ना घरीच पहिलं शिक्षण म्हणजे सुरुवात झालं तर लोक विश्वास पण ठेवतात. हा सगळा त्यांना माहिती असल्यामुळे हो, कारण सावित्रीबाईंमुळेच या स्त्रिया पण कम्फर्टेबल झाल्या ना शिक्षण आणि हे घ्यायला वगैरे, सावित्रीबाईंनी स्वतः हे केल्यामुळे. आणि इनफॅक्ट तेच होतं ना की त्या दोघांमधला एका अर्थाने रोमांस आहे तो. म्हणजे जसा आपण म्हणतो बाबा आमटे आणि साधनाताईमध्ये आहे, राणीबंग किंवा अभयबंग असे खूप जोडपी आहेत की तो त्यांचं आयुष्याचं विजन गोलच तो आहे. आणि तो रोमॅन्टिसिझम आहे त्यांच्यासाठी, तो रोमांस आहे. आणि तोच पण सिनेमामध्ये आम्ही आणण्याचा प्रयत्न केला की नुसतं उपदेश आणि नाही, कारण ते जगणं आहे ना शेवटी. फायनली तुम्हाला जे काही संघर्ष येतात त्यातनं मग तुम्ही काय येतात, ती एनर्जी केवढी असते आतनं परत या. सर, टीझरमध्ये महात्मा फुले अधिक आक्रमक असं दाखवण्यात आलंय. प्रत्यक्ष चित्रपटामध्ये त्यांच्या स्वभावाचे कोणते पैलू दाखवण्यात आले? अगदी सर्व. मला असं वाटते की ज्याप्रमाणे की जेव्हा रूढी, वाईट प्रथा, परंपरा हे विषय यायचे त्यावेळेला ते सूर्यासारखे आग ओकायचे. आणि ज्या वेळेला हळवे विषय असायचे ना तेव्हा चंद्रासारखी मायाही त्याच्यात दिसायची. हे जे सुंदर मिश्रण आहे ना हे त्या सिनेमात बघायला मिळेल. आक्रमक दिसत आहेत महात्मा फुले, पण जे हळवे महात्मा फुले आहेत ना, सावित्रीला सांभाळणारे, तुम्ही जर गाणं बघितलं असेल ना त्याच्यामध्ये त्यांचा जो छोट्या ज्योतीचा वावर बघितलाय का गाणं तुम्ही, तो वावर बघा किती छान आहे. तर तिला जे सपोर्ट करतायत नव्या घरात येताना, लगीन घटिका आहे ना, तर ते एवढं छान गुंफण आहे त्यांच्या नात्याची की 13 वर्षाचे ज्योती आणि 7 वर्षाची सावित्री एकमेकाच्या आयुष्यात आलेले, आणि तिथून हा प्रवास चालू होतो आयुष्याच्या संध्याकाळपर्यंत. आणि एवढी सुंदर गुंफण आहे त्याची, बेमालूम एकमेकांमध्ये एवढे गुंतत जातात ते. तो हळवेपणा, जसं संदीपजींनी सांगितलं, एक छान रोमांस आहे, पण सामाजिक भान असलेला रोमांस आहे. त्या गाण्याची लाईन बघसाल तुम्ही तर, चांदण आहे पण कुठे चांदण आहे, पाटीवरती 12 खडीचे टिपूर चांदणे सांडले, करुणी त्याच्या अक्षरवाती मी दैवाशी भांडले. म्हणजे गाणंही सांगतं ना ते सगळं बोलक आहे. म्हणजे तो रोमांस आहे, शृंगार आहे, पण सामाजिक भान असलेला आहे. हे खूप क्वचित आहे हो. कारण मला त्या दोघांच्या नात्याविषयी तर मी हेही सांगतो की अनेक वेळेला काय होते की अनेक वेळेला मोठेपण बाईवर कधी कधी लादल्या जाते. तुम्ही पाहाल तर तो माणूस मोठा आहे म्हणून त्याच्या बायकोला एक मोठेपण येतं, किंवा मुलगा मोठा आहे म्हणून आईला मोठेपण येतं. पण सावित्रीबाई ही ज्योतिरावांच्याच तोलामोलाच्या सावित्रीबाईंचं काम आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ज्योतिराव गेल्यानंतर 8 वर्ष त्या बाईंनी ती सत्यशोधक चळवळ चालवली, प्लेगसारख्या एकट्या लढल्या. हा, आणि हे कुठून आलं होतं, हे ज्योतिरावांनी जे पेरलं होतं ना, हा, ती जे काही त्यांचा जो सहवास होता एवढ्या वर्षाचा, तिथून त्या ज्योतिराव जणू त्यांच्या सोबत असावेत, तेवढ्या ताकदीनं ते सर्व चालवलं त्या बाईने. हे कुठेतरी यायला पाहिजे. आता 2.25 तासाच्या मर्यादेत आम्ही जे काय दाखवता येईल ते सांगतो. तुम्ही गोष्टी ज्या पद्धतीने सांगताय, चित्रपट बघायला पण छान वाटेल ना. मी तेच सांगतोय तुम्हाला की ते हो, गाणं ट्रेंडिंग मध्ये, ट्रेलर एकदम सर्व ऑर्गॅनिक चालू आहे, काही हे नाही. पण ज्या पद्धतीनं लोक रिस्पॉन्स करतायत ना, प्रत्यक्षात जेव्हा तुम्ही आता आम्हाला ती पटकथा आणि कथा सांगताय
तसं डोळ्यासमोर माझ्या ते येते की चित्रीकरण आता तुम्ही सांगितले गाण्याचे, म्हणजे ते पाहताना अजून छान वाटेल. सर, या निमित्तानं मगाशी तुम्ही एक सामाजिक परिस्थितीचा उल्लेख केला. आत्ताची जर आपण सामाजिक परिस्थिती पाहिली तर मराठा वर्सेस ओबीसी, जरांगे पाटील विरुद्ध छगन भुजबळ अशी पाहायला मिळते. तर या वातावरणाचा कुठेतरी या चित्रपटावर काही प्रभाव पडेल असं वाटतंय? मी पहिल्यांदा एक वाक्य बोललो की आम्ही जेव्हा छोट्या छोट्या गोष्टीसाठी भांडत असतो ना, ही माणसं पलीकडला विचार करत असतात. आणि आजही मी ते सांगतोय तुम्हाला की आता ह्या विरोधार्थी किंवा अशा ज्या सामाजिक परिस्थिती उभ्या होतात त्यावेळेला यांचं मोठेपण कोणालाच नकारता येत नाही. कारण तुम्ही जर आंदोलनाचे स्टेटमेंट जरी बघत असाल ना, तर दोन्ही बाजू कदाचित एकमेकांच्या विरोधात उभ्या असतील त्या, पण दोन्ही जे रेफरन्स देतात ते महात्मा फुलेंच्या त्यांचेच कोटेशन्स घेऊन ते बोलत आहेत दोन्ही कडल्या बाजू. त्यामुळे महात्मा फुले हे कुठल्या एका समाजाचे नाही आहे, ते अवघ्या मानवतेचे आहेत. दिग्दर्शक निलेशजी आणि अभिनेते संदीपजी यांच्यासोबत आणि या सत्यशोधकच्या टीम बरोबर जी आहे ती ही चर्चा अशीच सुरू राहणार आहे. आता या विशेष मुलाखतीमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. Come on guys, hurry up. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. तो ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. सत्यशोधकच्या निमित्तानं अभिनेते संदीप कुलकर्णी आणि या सत्यशोधकचे दिग्दर्शक निलेश जळमकर सर आपल्या टॉप न्यूज मराठीच्या स्टुडिओमध्ये आहेत. त्यांच्यासोबत सुरू असणारी ही जी चर्चा आहे ती आपण या मुलाखतीच्या निमित्तानं पाहतोय. अर्थातच आता या मुलाखतीचा जो पुढचा टप्पा आहे त्या संदर्भातला पहिला प्रश्न अर्थातच माझी सहकारी साची विचार. ट्रेलर पाहिला सर आणि लहुजी वस्ताद साळवे यांचं एक मस्त असं दर्शन झालं आपल्याला. तर खूप एनर्जेटिक वाटलं त्यांना पाहून, कारण की आपण त्यांना कधी पाहिलं नाही आहे. तर या त्यांच्या व्यक्तिरेखेबद्दल तुम्ही काय सांगाल? कशी प्रेरणा आहे ज्योतिबांच्या आयुष्यामध्ये त्यांची, आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. मला असं वाटतं की लहुजींविषयी जेवढा एका लोकांना सांगायचं होतं ना की सिनेमा बघायला या, तेवढं मला वाटतं ट्रेलरमधून ते दिसतंय की लहुजी कुठल्या भूमिकेत असावेत. काही लोकांचे आपल्या मनामध्ये काहीतरी त्याची बांधणी झाली असावी की हे कथानकात असं असं येत असावं. आणि मला असं वाटतं की जरा ती गंमत आपण 5 तारखेनंतर थिएटरलाच पाहिलेली अधिक चांगली राहील. सर, माझा प्रश्न आहे, हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी त्याला अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले, त्याबद्दल काय सांगाल? कारण काय झालं की काही पुरस्कारांना आपण सेन्सर हवं असतं की काही पुरस्कारांसाठी पाठवताना, फेस्टिवलला पाठवताना सेन्सर ही अट नसते. त्यामुळे जिथे जिथे आम्ही तो सिनेमा पाठवू शकलो पूर्ण केल्यानंतर तिथे सर्वीकडे तो सिनेमा ॲप्रिशिएट होतो आहे. काही याच्यावरून जर्मनीवरून शो कॉल झालेत त्यांनी शो मागवले आहेत तिथे की आम्हाला इथे शो द्या म्हणून. आम्ही आमच्या डिस्ट्रीब्युटरला ती सर्व माहिती पुरवतो आहे. त्याच्यानं मला असं वाटतं की हा विषय खरंच ग्लोबल आहे. कारण बाहेरून जर एवढ्या सगळ्या त्या विषयाला ॲप्रिशिएट होते, मला काही गोष्टी तशा अनएक्सपेक्टेड येत आहेत. म्हणजे काही बाहेर हिंदीतून हा सिनेमा झाला पाहिजे म्हणून किती आग्रही लोक आहेत. त्या अनुषंगानं काही मीटिंग्सही दिल्लीला होत आहेत की हा सिनेमा हिंदीत करता येईल का किंवा डब करून तो हे करते. खूप लोक समोर येत आहेत त्या विषयाला. त्या सगळ्या लोकांचं स्वागत करूया. एवढं प्रेम भेटते आहे, खूप मोठी गोष्ट आहे. सर, स्वर्गवासी हरी नरके यांचा संदर्भ म्हणजे अभ्यासाचा संदर्भ जो आहे तो या चित्रपटाला घेण्यात आला, त्याबद्दल काय सांगा? मी सर्वात पहिल्यांदा हे सांगतोय की महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेले आणि प्रमाणित केलेले जे महात्मा फुले यांचं समग्र वाङ्मय आहे त्याच्या आधारावर मी सगळे घटनाक्रम आणि सगळ्या गोष्टी घेतल्यात. हरी नरकेंचा तर नक्कीच खूप फायदा झाला आहे. आणि अनेक लेखकांची पुस्तकं वाचलीत मी. जेवढं असेल ब्रिटिशकालीन पुरावे काही संशोधकांचे मी मागवलेत, त्याच्यावरही मी खूप विचार केला किंवा खूप अभ्यास केला आहे त्या सगळ्या गोष्टींचा. पण एक मात्र मी तुम्हाला विश्वासाने सांगतोय की मला, कारण ही सिनेमे करताना सिनेमाला हवं असलेलं कंटेंट मिळवण्याच्या प्रेमात खूप साऱ्या कल्पक आणि भंपक गोष्टी घेतल्या जात असतात. पण ते करण्याची मला अगदी खरंच सांगतो काहीही गरज वाटली नाही. कारण त्यांच्या आयुष्यामध्ये एवढे चढ उतार होते की कुण्याही लेखकाने आणि दिग्दर्शकाने वाचावं आणि त्याच्यावर एक कलाकृती करण्यासाठी त्यांना प्रेमात पडावं, एवढं सर्व ऑलरेडी तिथे आहे, वस्तुस्थितीत आहे, वास्तविकतेत आहे. त्यामुळे मला कल्पकता काही कुठेही वापरण्याचं काही गरज वाटली नाही.
आपण बरेचदा बघितलं की हिंदी चित्रपट जेव्हा प्रादेशिक होतो आणि थिएटरला लगेच जागा मिळते त्यांना, आपण महाराष्ट्रात राहूनसुद्धा मराठी चित्रपटाला लगेच थिएटर्स मिळत नाही. त्याबद्दल तुम्ही काय केलं आहे? नाही, निश्चितच हे आव्हानं असतातच की मराठी सिनेमा तेवढ्या थिएटर्स, तेवढ्या स्क्रीन्स, तेवढे शोज मिळवण्यासाठी. पण मला असं वाटतं की ज्या पद्धतीनं लोक प्रेम करतायत, ज्या पद्धतीनं त्याला सगळा एक हाईप येतोय, त्यामुळे जास्तीत जास्त स्क्रीन मिळतील. त्या लोकांना डिस्ट्रीब्युटरशी आमची चर्चा चालू आहे. त्याच्यामुळे एक सकारात्मक प्रयत्न चालू आहे की जास्तीत जास्त स्क्रीन मिळाव्या आणि समाजाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत हा सिनेमा पोहोचावा या अपेक्षा आहेत. एक म्हणजे एवढ्या वर्षाच्या अनुभवाने मी सांगतो की साऊथमध्ये जसं एक व्ह्युअर्सचं किंवा ऑडियन्सचं एक पार्टिसिपेशन असतं ना, ते फार गरजेचं आहे अजून मराठीमध्ये. करेक्ट. लोक येतात, काही लोक येतात, प्रेमाने बघतात, सगळे येतात. पण तिकडे कसं आहे ना, तिकडे सिनेमा रिलीज व्हायच्या आधीच त्यांचं सगळं बुकिंग, मग त्यांचे सगळे चर्चा, म्हणजे ऑडियन्समधला उत्साह, ते सगळं, कारण ते सिनेमा सेलिब्रेट करतात. आपल्या इथे सिनेमा सेलिब्रेशन करण्याची अजून हे नाही आहे. आपल्या इथे चांगला आला तर बघतात किंवा आला तर OTTची वाट बघतात वगैरे असं आहे. पण हे म्हणूनच म्हणजे आम्ही नेहमी तेच सांगतोय की पार्टिसिपेशन तर आता तर सोशल मीडिया आहे. सोशल मीडियावर एवढं सगळं मटेरियल येत आहे. तुम्हाला जर आवडलं हे वाला तुम्ही शेअर करा, तुम्ही ते तुमच्या ह्याच्यामध्ये कम्युनिटीमध्ये पसरा, तर त्याला सपोर्ट आधीपासून मग मिळतो. त्याच्यावरती बोला, त्याच्यावरती तुमच्या सो कारण काळाची गरज आहे, सिनेमा परत सगळं इतकं छान आहे, तर मग आता प्रॉब्लेम काय आहे? तुम्ही या ना, म्हणजे तुम्ही पण एक पार्टिसिपेट करा, त्याला वाढवा, शेअर करा सगळ्या गोष्टी. इथून मग सुरुवात आहे. ॲडव्हान्स बुकिंग आधीपासून करा. सर, या चित्रपटाचं टीजर खूप काही सांगून जातोय, तर या चित्रपटाचा दुसरा भाग येणार आहे का? शेवट जो दाखवलाय बाबा मी नेहमी सांगतोय की मी पुन्हा जर एकदा दुसरा सिनेमा करायला घेतला ना महात्मा फुलेंचा, तेव्हा मला याच्यातला एकही प्रसंग न घेता मी दुसरा पूर्ण सिनेमा करू शकेल. त्याला सुरुवात असेल, मध्यांतर असेल आणि शेवटही असेल. याचा सिक्वल येईल का किंवा याच्या पुढे आपण गोष्टीला पुढे नेऊ का, त्यापेक्षा महात्मा फुलेंच्याच वेगवेगळ्या अंगांवर वेगवेगळे विषय घेऊन आपल्याला छान आणखी काही कलाकृती करता येतील. नक्कीच ही चर्चा अशीच पुढे रंगात आलेली ही जी चर्चा आहे ती अशीच पुढे जाणार आहे. या चर्चेत आत्ता एक वेळ झाली आहे का छोट्याशा ब्रेकची. कम ऑन गाइस, हरी अप. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस, आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता, बट दैट्स ओके, यू कैन लर्न. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. सत्यशोधकच्या निमित्ताने अभिनेते संदीप कुलकर्णी सर आणि निलेश जवळकर सर, जे या सत्यशोधकचे लेखक आहेत, दिग्दर्शक आहेत, त्यांच्यासोबत आपण गप्पा मारतोय आणि ही गप्पांची मैफिल जी आहे ती पुढे अशीच सुरू राहणार आहे. चित्रपट करताना या महापुरुष जे आहेत त्यांच्या भूमिका साकारताना म्हणजे नर्वसनेस किंवा टेन्शन किंवा असं काही असतं का की एवढी मोठी जबाबदारी आहे, तुम्ही ती व्यक्तिरेखा ग्लोबली प्रेझेंट करणार आहात, तर कुठल्या प्रकारचं टेन्शन किंवा बर्डन काही असतं का? म्हणजे ॲज अन ॲक्टर म्हणून ते येतच येतं आणि ते असायलाच पाहिजे. नाहीतर मग टेकन फॉर ग्रँटेड घेतलं तर नाही होत ते. कारण मग तुम्ही एकतर काय म्हणतो सरेंडर होता. सरेंडर ही क्वालिटी फार महत्त्वाची असते त्या महापुरुषाला किंवा त्या व्यक्तीला. कारण प्रॉब्लेम म्हणजे मुद्दा हा असतो की हे माझ्या थ्रू हे दिसणार आहेत, त्यामुळे मी मोठा नाही आहे, मोठे तेच आहेत. सो त्यांना मला जिवंत करायचं आहे, हा खरा ॲटिट्यूड असायला पाहिजे. आणि मला त्याचाच फायदा झाला हे जे काही मी करू शकलो ते. कारण जरी ते मोठे असले तरी ते माणूसच होते, त्यामुळे फिलिंग्स त्या सगळ्या त्यांच्या तशाच होत्या माणसासारख्याच. त्यामुळे ते महापुरुष आपण त्यांना म्हणतो, त्यावेळेला तर सगळा संघर्षच होता. त्यामुळे जे काही राग, हळवे, हे सगळ्या क्वालिटीज, ह्या सगळ्या गोष्टी असतातच. पण त्यामुळे ते त्याच्यावरती विश्वास ठेवला की हे काम मी करतोय आणि
महात्मा फुलेंचं काम मी करतोय हे फार गरजेचं असतं. सेटवर शूट करतानाचा एखादा स्मरणीय असा क्षण म्हणजे भरपूर आहे, कारण हा प्रवासच एक मोठा होता आणि संघर्षाचा प्रवास होता. आता ॲक्च्युली कुठला प्रसंगही आपण सांगू शकत नाही आता किंवा त्या सगळ्या गोष्टी आहेत, पण जो प्रवास होता तो खूप मजेशीर होता. एकतर अविस्मरणीय क्षण असे आहेत की संदीपजींचं वाचन आहे. त्यांना मी जेव्हा पहिल्यांदा स्क्रिप्ट दिली त्यानंतर जेव्हा जेव्हा आम्ही भेटायचो त्यावेळेला त्यांच्याकडे नवी पुस्तकं असायची महात्मा फुलेंची. त्यांचं स्वतःचं वाचन होतं. त्याचा मला खूप फायदा झाला आणि त्याचा खूप मला त्रासही झाला. तो याच्यासाठी की त्यांना सुद्धा काही गोष्टी हव्या होत्या त्याच्यामध्ये. माझं एक विजन असायचं आणि त्यांचंही एक विजन. सर्व एवढा अभ्यास केल्यानंतर ते येतं आणि ती तळमळ असते की नाही हे दिसलं पाहिजे, हे असलं पाहिजे. मग तिथे अनेक वेळेला संघर्ष व्हायचे आणि पण तरी सिनेमा आणि सगळी जी धडपड होती, एक चांगली कलाकृती तयार होण्यासाठी एक धडपड होती. आणि मग अनेक वेळेला आम्ही मग त्यांचं कन्व्हिन्स मला झालं तर मग मी ते ॲक्सेप्ट करायचो, माझं त्यांना कन्व्हिन्स झालं तर ते ॲक्सेप्ट करायचे. कधी कधी कन्व्हिन्सच होत नव्हतं एकमेकांना तर आम्ही दोघांचे घेऊन ठेवायचो, बघूया टेबलवर. एवढं सगळं आणि त्या विषयावरच सगळ्यांचं प्रेम असल्यामुळे आणि ते छान झालं पाहिजे म्हणून सगळ्यांची तळमळ असल्यामुळे असे खूप अविस्मरणीय क्षण आहे. सर, महात्मा फुलेंचा कार्यकाळ बघितला तर 1827 ते 1890 याच्या दरम्यानमध्ये आहे. या चित्रपटामध्ये नेमकं कोणत्या काळावरती जास्त फोकस करण्यात आलाय? हाच काळ आहे तुम्ही जो सांगताय ना, तोच काळ तिथे दिसेल. पण जो आधीचा काळ निघून गेला त्याचं काही जे प्रतिबिंब आहे ते या गोष्टीमध्ये येतं आणि याच्यानंतर येणारा जो काळ होता त्याचंही प्रतिबिंब, त्याचाही ज्याला म्हणतो आगाज, भास, आभास या गोष्टीत येतात आणि मधात ती सारी गोष्ट घडते. या चित्रपटाला आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेते अमित राज यांनी संगीत दिले. हो, त्याबद्दल खरं सांगू का, ती गाणी खरंच खूप, कारण असे सिनेमे करताना किंवा ही चित्रपट करताना संगीत सुद्धा एक महत्त्वाची भूमिका पार पाडत असते. तर एक छान जे संगीत जसं पाहिजे त्या काळानुरूप जाणारं, विषयानुरूप जाणारं, नात्यानुरूप जाणारं असं छान असं संगीत आलंय अमित राजचं. आणि त्यांच्याशी सुद्धा खूप चर्चा झाली. म्हणजे पहिल्यांदा शेड्यूल आम्ही जेव्हा शूट केलंय, जे काही एडिट केलंय रफ, त्यानंतरही अमित राजला तिथे बसवलंय, दाखवलंय, हे सर्व असं होत आहे. त्याच्यानंतर काही गोष्टी आणखी बदलल्यात, आणखी असं आपण केलं तर, म्हणजे काही रफ गोष्टी झाल्या होत्या, त्याच्यावर पुन्हा एकदा वर्क करण्यात आलं आणि त्याच्यामुळं ते संगीत, सिनेमा, गोष्ट, पिक्चरायझेशन हे सर्व एवढं सोबत जाते आहे ना, ते एक मिक्स झालंय, एकजीव झालंय ना. गाणी वेगळी काढू शकत आपण ना, ती गोष्ट वेगळी करू शकत आपण, आणि ते व्हिज्युअलायझेशनही वेगळं करू शकत. हे सर्व एवढं छान जुळून आलंय ना, ते समोरच झालंय, ते सर्व समोरच झालंय. तो जुना काळ परत एकदा रिक्रिएट करणं नाही, ती आव्हानच होती. कारण आता एकतर आर्टसाठी ते आव्हान होतं, पण एवढी मी खरंच भाग्यशाली आहे की प्रत्येक डिपार्टमेंट एवढं ताकदीचं आणि एवढं अभ्यास करून माझ्यासोबत काम करत होतं. विषयासाठी एवढं डिवोटिव्ह होतं की प्रत्येक गोष्ट, सगळ्यात महत्त्वाचं तुमचं पुण्याचं पेज माझ्या खूप कामात आहे. ते आठवणीतलं पुणे आहे ना, एक पेज आहे तुमचं फेसबुकला, मी त्याचे एवढे रेफरन्सेस बघत होतो ना प्रत्येक सीन करताना. मग हे कुठल्या बॅकग्राऊंडला व्हायला पाहिजे, आणि ते आर्ट डायरेक्टरशी बोलत होतो. आणि त्याच्यानंतर काही गोष्टी प्रत्यक्षात उभ्या करणं खूप कठीण होत्या सेट्स आणि या सगळ्या गोष्टीतून. मग VFX त्या टीमशीही बोलत होतो. पण आता जे काही तुम्हाला दिसतंय ट्रेलरमध्ये ते सर्व जवळपास उतरवण्यात आम्ही यशस्वी झालोय. पहिली शाळा जी काढली 1848 मध्ये, ती शाळा कशी क्रिएट केली, कशी दाखवण्यात आली? आता तो भिडेवाडा आणि आताचा भिडेवाडा पूर्ण बदललेला, आता सर्व चित्रच बदललेलं आहे आणि त्याचे रेफरन्सेस होतेच, कारण ते अस्तित्वात असल्यामुळे. तर त्या जवळपास जाणारी वास्तू आम्हाला मिळाली. जसं मी नेहमीच बोलताना सांगतो की पुणे खूप दूर निघून गेलं, पण पुण्याच्या काही पाऊलखुणा मात्र भोरसारख्या गावात राहिल्या. त्यावेळेसचं पुणे भोरला अजून जाणवतं. तर तिथे आम्हाला खूप साऱ्या गोष्टी आठवणीतल्या पुण्यातल्या तिथे सापडल्या. तर त्याच्यामुळे ते थोडासा आर्टचा सपोर्ट, काही VFX असं करत ते उभं केलं. म्हणजे भिडेवाड्यात आपण आहोत असा भास होईल ते सगळं पाहताना. तुमची तळमळ दिसतीये सर की महात्मा फुले हे
सोपं गणित नाही आहे आणि 2.5 तासामध्ये हा चित्रपट, त्यांची व्यक्तिरेखा, त्यांचा जीवन प्रवास बसवणं हे खूप चॅलेंजिंग होतं. तर म्हणजे तुमच्या काय भावना होत्या की 2.5 तासामध्ये महात्मा फुलेंना उभं करायचं आपल्याला, तर त्या बाबतीत तुम्ही तुमचं स्ट्रगल कसं सांगू? मी 2 गोष्टी सांगेल याच्यात, की जे काही दिलंय ना त्याच्यासाठी मी पूर्ण समाधानी आहे, पण जे काही मी सांगायचं राहिलो ना त्याच्याविषयी खूप मनात रुखरुख आहे. मी आता आणखी एखादा संधी मिळेल का मला, हा एक वेगळा प्रश्न. पण जेव्हा जेव्हा जिथे जिथे तुमच्या लोकांच्या माध्यमातून जातोय, व्याख्यानाच्या माध्यमातून जातोय, मी एवढंही तुम्ही 2 तासही बसवलं तरी मी सिनेमातली एक गोष्टही सांगणार नाही तुम्हाला. पण मी सर्व जे सांगतोय ना ते माझं जे सांगायचं राहून गेलं ते मी जिथे जिथे संधी भेटतो, कारण एवढं मोठं आहे ना, आभाळभर आहे ते, आणि मांडायचं कुठे, कसं मांडायचं, बोलायला लागलो की हे 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 सर्व यायला लागतं. असं वाटतं हे सर्व पोचलं पाहिजे, या पिढीपर्यंत पोचलं पाहिजे, प्रेक्षकांपर्यंत पोचलं पाहिजे. ते तर 2.25 तास 2.5 तास त्याच्यामध्ये खरंच खूप मर्यादित आलं, पण जेवढं आलंय तेवढं अगदी संपूर्ण जे कथानक आहे ना ते भिडणारं कथानक आलंय. टीजरच्या शेवटी काय याची उत्सुकता आम्हाला. मी तेच, तुम्ही जेवढा प्रयत्न करसाल ना मला असं वाटतं की जरा बघाच ते काय केलं पण आहे, म्हणजे एवढा इंटरेस्टिंग एड आहे त्या सिनेमाचा. तुम्ही जे एक एक्सपेक्ट करता ना नेहमी एखाद्या बायोपिकचा असा शेवट असेल, तो नक्कीच नाहीये. तीच तर गंमत बघण्यासारखी आहे की वेगळीच. इट्स नॉट इट्स अ बिगिनिंग. शेवटचा प्रश्न सर, प्रेक्षकांनी हा चित्रपट का बघावा, दोघांचंही मत जाणून घ्यावं. एवढं सगळं बोलल्यावर अजून सर, बेसिकली जसं आम्ही मगाशी म्हटलं तसं एक तर काळाची गरज आहे. दुसरी गोष्ट मलाच ते जेव्हा जाणवलं की अरे हे दोघे दैवत आहेत, म्हणजे आज तू जशी उभी आहेस, एवढ्या सुटाबुटात आहेस, किंवा आज आपण एवढे प्रश्न विचारतो, आपल्याला प्रश्न पडतात, आपलं शिक्षण झालंय, वेगवेगळ्या पदवी आपण घेतोय, आपण देशाबाहेर जातोय, वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय ह्याच्यात करतोय, हे कोणामुळे झालंय. सो निदान ह्यांचं जे सगळं काम होतं किंवा तो अनुभव तर परत द्यायलाच पाहिजे लोकांना. आणि दुसरी गोष्ट जसं निलेश म्हणाले की तो ह्युमॅनिटीचा पण प्रवास आहे, नुसतं शिक्षणाचा नाही. आपण त्यांना फक्त त्याच आच्यात पडलंय की यांनी शिक्षणासाठी काम केलं, तसं नाहीये. खूप शेतीवरची काम केलं त्यांनी केवढं. तर असे इतके पर्स्पेक्टिव्ह आहेत त्यांचे, हे सगळे आधुनिक आहेत, आत्तापर्यंत खूप रिलेटिव्ह आहेत. मी 2 कारणासाठी हा सिनेमा बघावा म्हणून आवाहन करेल. एक की महात्मा फुलेंनी ज्या प्रश्नांसाठी संघर्ष केला ते प्रश्न अजूनही आभाळाला टांगलेले आहेत. स्त्रीचे प्रश्न संपलेले नाहीत, बरोबर. त्यानंतर जाती व्यवस्थेचे प्रश्न संपलेले नाहीत, त्यानंतर शिक्षणाचे प्रश्न संपलेले नाहीत, त्यानंतर महत्त्वाचे म्हणजे शेतकऱ्याचेही प्रश्न संपलेले नाहीत. त्यामुळे सामाजिक दृष्टिकोनातून जर सिनेमा पाहत असाल तर हा सिनेमा बघायला या. आणि दुसरं, ही जी तरुणाई आहे ज्यांचा आपल्या मायबापावर प्रेम असेल, तर आपल्या स्वतःच्या आईवडिलांनी काय संघर्ष केला ही गोष्ट ऐकायची असेल, बघायची असेल, समजावून घ्यायची असेल तर नक्कीच सत्यशोधक बघायला या, कारण ही गोष्ट तुमच्या आमच्या सर्वांच्या मायबापाची गोष्ट आहे. उद्योजक महात्मा फुले दाखवणार हो आहेत, सगळं आहे ते. कारण ते उद्योजक झालेत ह्याच्यामुळे की त्यांना ते सेल्फ फंड करायचं, कोणासमोर हात पसरायचे नव्हते, त्याच्यासाठी त्यांनी ते उद्योजक झाले. ते तर प्रचंड मोठं काम आहे. म्हणजे तो एवढा वेगळा अंग आहे ना महात्मा फुलेंचा उद्योजक म्हणून आहे. पण कारण जेवढ्या सगळ्या त्यांच्या याला स्पर्श करता येईल ही गोष्ट स्पर्श करत जाते. काही ठिकाणी थांबते, चर्चा करते, रमते, काही ठिकाणी हलकासा स्पर्श करून पुढे निघून जाते. त्यामुळे तो म्हणजे 3 वर्षामध्ये जे उत्खलन झालं ते हेच झालं की हे सगळं होतं. आणि मुळात काय असतं ना, बायोपिक किंवा कुठलाही सिनेमा, ज्याला मी सिनेमाचा मॅजिक म्हणतो, सिनेमा हा चांगला होतो त्याच्या मॅजिकमुळे होतो. कारण तो तुम्हाला विश्वास देतो की अरे मी ह्याचं आयुष्य अख्खं बघितलं, गांधी फिल्म बघितली, कुठलीही चांगली फिल्म बघितली तर असं वाटतं. कारण आयुष्य 60-70 वर्षाचं असतं. 60-70 वर्षामध्ये एवढ्या इव्हेंट्स असतात, सगळ्या कशा घेणार. पण सिनेमाचं मॅजिक असतं की त्या 2.5 तासामध्ये तुम्हाला असं वाटतं की अरे आपण त्यांचं आयुष्य सगळं बघितलं. आणि ही कला असते, ही स्किल असते स्क्रिप्ट रायटर किंवा ह्याची. त्याच्यासाठी परत आमचे जे काही वाद व्हायचे ते त्याच्यासाठीच व्हायचे. एकंदरीतच सर तुम्ही एवढ्या सगळ्या चित्रपटाविषयी भरभरून सांगितलात आणि टॉप न्यूज मराठीच्या टीमबरोबर भरभरून बोललात, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. कम ऑन गाइस, हरी अप. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता, बट दैट्स ओके, यू कैन लर्न. रोज का ढक्कन देना.
ये रेड वाला है, सही वाला दे ना। अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना। Manikchand Oxyrich, proudly Indian. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज पुण्यातून माध्यमांशी संवाद साधलाय. पाहूया सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्यात. परिस्थिती राज्यात आहे, जिल्ह्यात आपल्या आहे आणि अनेक तालुक्यांमध्ये आहे. तर पाण्याच्या नियोजनात अतिशय गांभीर्याने सरकारने घ्यावं आणि अनेक ठिकाणी बारामती लोकसभा मतदारसंघात जिथे मी लोकप्रतिनिधी म्हणून काम करते तिथे आम्ही अनेक चांगले पाण्याचे कार्यक्रम घेतले किंवा इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये सुधारणा केली, पण सोर्स आणि रिसोर्स ज्याला आपण म्हणतो पाण्याचीच कमतरता आहे. त्याच्यामुळे अनेक ठिकाणी आम्हाला इच्छा नसतानाही टँकरही सुरू करावे लागले. त्यामुळे पुढच्या काळामध्ये पुढच्या 3-4 महिन्यामध्ये पाण्याचं नियोजन शहरात आणि ग्रामीण भागात, शहरामध्ये आपल्याला लागतं ते पाणी आणि ग्रामीण भागात शेतीचं पाणी, पिण्याचं पाणी आणि गुरांना लागलेलं पाणी, या सगळ्याचं नियोजन सरकारने तातडीने करावं असं गेले महिना ते 1.5 महिना मी पार्लमेंटला जायच्या आधीही प्रशासनाला ही विनंती केलेली आहे. आणि मी आताही अतिशय विनम्रपणे महाराष्ट्र सरकारला विनंती करते की ह्या विषयात जातीने लक्ष घालावं. पत्र लिहिलेलं होतं 1 महिन्यापूर्वी या संदर्भात, त्यामध्ये कुठलीही कार्यवाही झाली नाही का? महिन्याभरामध्ये पालकमंत्र्यांनी बैठक घेतली नाही का या संदर्भात? मला खरं तर 1 महिन्यापूर्वी मी गेले 3 आठवडे पार्लमेंटमध्ये आहे, त्याचा फॉलोअप आम्ही करतोय. मी रेग्युलरली म्हणजे आठवड्यातून एकदा बारामती लोकसभा मतदारसंघातली पाण्याच्या परिस्थितीचा आढावा आठवड्यातून एकदा मी घेते, ग्रामीण आणि शहर सगळ्याचाच. त्याच्यामुळे त्याचं मॉनिटरिंग आम्ही आमच्या पद्धतीने करतो आहे. पण सरकार दरबारी ह्याच्यातून काय स्पेसिफिक काही निर्णय झाले असले तरी माझ्या कानावर अजून तरी ते आलेले नाही. तुम्ही दादांशी बोलणार का? कारण दादा जिल्ह्याचे पालकमंत्री आहात. हो, अर्थातच कलेक्टर, कमिशनर, पालकमंत्री, राज्याचे मुख्यमंत्री यांना मी परत एक पुढच्या 2 दिवसात, आता मी मतदारसंघात माझा पुढचे 8-10 दिवस मी इथेच आहे, पुन्हा एकदा सगळा दौरा झाल्यावर, कारण 3 आठवडे मी पार्लमेंटमध्ये होते. पार्लमेंटमध्ये आल्यावर कालच परवाच पार्लमेंट संपलं आहे. आता संपूर्ण पुन्हा प्रत्येक तालुक्यात जाऊन तालुक्याच्या लेवलला BDO, तहसीलदार या सगळ्यांची चर्चा करून काय पाण्याची परिस्थिती आहे तो आढावा घेऊन मग एक 3-4 दिवसांनी मी पुन्हा पत्र लिहीन किंवा त्यांची वेळ मागून त्यांची गाठ घेईन. तुम्ही मेट्रो प्रकल्पाबद्दल बोलले की ते म्हणजे स्मार्ट सिटी हा फेल प्रोजेक्ट आहे. मेट्रो प्रकल्प हा सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट नंतर केला पाहिजे. फक्त मेट्रो प्रकल्पाला धरूनच पुण्याचा विकास झाला, ती स्मार्ट सिटी मानली जात आहे. तुमचं सरकार होतं त्यावेळेस तुम्हाला करता आली नाही म्हणून विरोधक टीका करतात, असे थेट आरोप तुमच्यावर केले जातात. काय होईल? माझ्यासाठी लोकशाही आहे, त्याच्यामुळे कोणीतरी टीका केलीच पाहिजे. त्याच्यात गैर काय? दडपशाही ते करतात, लोकशाही आम्ही करतो. त्याच्यामुळे त्यांना एक इन्फ्रास्ट्रक्चरचं बोलायचा अधिकार आहे. पण मी पण एक लोकप्रतिनिधीमुळे कोण असतो? तो पण नागरिकच आहे ना, आणि आम्ही नागरिकांचेच प्रश्न मांडत असतो. आता नागपूरमध्ये जे झालं, तुम्ही माहिती आहे अतिवृष्टी झाली, काय झालं नागपूरच्या इन्फ्रास्ट्रक्चरचं? फुल्ली कोलॅप्स झालं, कारण का तिथले सगळे नाले बंद झाले. त्याच्यामुळे जे काम नागपूरमध्ये झालं मेट्रोचं पूर्णपणे, आणि नागपूरची मेट्रो हॅज फेल्ड, ते प्रॉफिटमध्ये नाही आहे प्रोजेक्ट. आता पुण्याचं होतं आहे त्याला माझा अजिबात विरोध नाही, पण माझं म्हणणं आहे जसं इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये, जसं मेट्रोच्या इन्फ्रास्ट्रक्चरला पैसे घालता तसे गटारासाठी, फुटपाथसाठी, कचऱ्यासाठी, पाण्यासाठी यालाही तेवढंच करा ना पैसे. तेव्हा आम्ही जेव्हा पैसे मागायला जातो तेव्हा म्युन्सिपल कॉर्पोरेशन आम्हाला म्हणतं पैसे नाही, बजेट संपलं आमचं. मग मेट्रोसाठी तुम्हाला बजेट आहे पण आमच्या मूलभूत सुविधांसाठी नसेल, आम्ही त्यासाठीच तर न्याय मागतोय. अधिवेशन पार पडलेलं आहे, मात्र त्यानंतर 200 खासदारांचं निलंबन त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. काल या संदर्भात बोलताना दादांनी समर्थन केलेलं आहे, तिथे निलंबनाची कारवाई झालेली आहे आणि उपराष्ट्रपतींची अशा पद्धतीने मिमिक्री करणं, टिंगल करणं हे चुकीचं आहे आणि नियमाला धरूनच हे निलंबन आहे असं अजितदादा. कशाला धरून? नियमाला धरून मला नाही वाटत त्यांचं तुम्ही अर्ध स्टेटमेंट सांगताय. ते असेही म्हणाले की मला त्याची फारशी माहिती नाही, पण जर झालं असेल तर असं मला वाटतं ते बोललेले आहे. करेक्ट? नाही, समर्थन त्यांनी केलं असेल कारण का ते सरकारचे अविभाज्य भाग आहेत, समर्थन करावंच लागेल त्यांना, नो चॉईस. मी स्वतः पार्लमेंटमध्ये होते आणि तुम्ही रेकॉर्ड माझा चेक करू शकता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आता 5 लोकसभेत आणि 4 राज्यसभेत खासदार आहेत.
त्यातल्या एकांचा मी नाही सांगू शकत, कारण का आता ते वेगळे बसतात, दोन्ही ठिकाणी एक एक वेगळे बसतात. पण आदरणीय पवार साहेबांनी आम्हाला सगळ्यांना, मी 18 वर्ष खासदार आहे, आम्ही कधीही वेलमध्ये जात नाही, आम्ही कधीही घोषणा देत नाही, आम्ही कधी बोर्ड दाखवत नाही. आणि याचा उल्लेख माननीय प्रधानमंत्र्यांनीही केलेला आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि बिजू जनता दल हे दोन असे पक्ष आहेत जे अशा कधी गोष्टी करत नाही, ज्या आम्ही कधी केलेल्या नाही. तुम्ही माझा रेकॉर्ड चेक करा, त्या दिवशी व्हिडिओ पण चेक करा की आम्ही घोषणा दिलेल्या नाहीत. आम्ही फक्त एवढंच म्हणत होतो की आम्हाला चर्चा पाहिजे. अमोलदादा आणि मी एवढीच मागणी करत होतो की हाऊसमध्ये ऑर्डरमध्ये आणा. एक दुसरं, जो हल्ला झाला आहे कन्व्हिनियंटली काय झालंय, सगळे हल्ला झाल्यावर कोणीच आम्हाला प्रश्न विचारत नाही. म्हणजे पुण्याला खासदार आता नाही आहेत, पण आपल्या जिल्ह्याचे 2 खासदार ज्या दिवशी हल्ला झाला त्या दिवशी हाऊसमध्ये होते. त्याचा कोणी का मला प्रश्न विचारत नाही की हल्ला झाला आहे तुम्ही विसरलाय सगळे. अहो 500 खासदारांचा चालत होतं त्या दिवशी कार्यक्रम. जर त्या माणसाकडे बॉम्ब असता, जर त्याच्या माणसाकडे जो गॅस होता तो दुसरा कुठला तरी असता, किंवा तो एक सेल्फ डिटोनेटिंग माणूस असता आणि बॉम्ब ब्लास्ट झाला असता, काय झालं असतं लोकसभेमध्ये त्या दिवशी. हे सगळेच विसरले. सगळ्यात महत्त्वाची बिल्डिंग जिथे या देशाचे व्हाईस प्रेसिडेंट असतात, उपराष्ट्रपती असतात, प्रधानमंत्री असतात, स्पीकर असतात, अतिशय महत्त्वाची वास्तू आहे ती. आम्ही काय फक्त खासदारांबद्दल बोलत नाही, तिथे खूप मोठा स्टाफ असतो, तिथे पोलीस यंत्रणा एवढी मोठी असते. एवढ्या महत्त्वाच्या वास्तूमध्ये तिथे प्रधानमंत्री रोज येतात, उपराष्ट्रपती रोज येतात, स्पीकर रोज असतात. अशा ठिकाणी जर हल्ला होत असेल, एखादा माणूस उडी मारून त्या लोकसभेमध्ये जिथे प्रधानमंत्री बसतात तिथे उडी मारून गॅस सोडू शकतो असा, तर या देशाची सेफ्टी आणि सिक्युरिटी जबाबदारी कोण घेणार? काय अकाउंटेबिलिटी नको? आज लोकसभेत झाले, उद्या रस्त्यावर होईल हे सगळं. काल झालेलंच आहे जम्मू काश्मीरमध्ये. काल 5 लोक ज्या पद्धतीने गेलेले, आणि मी तुमच्या सगळ्या चॅनलवर बघितलेलं आहे की एका माणसाचं मला असं वाटतं की त्यांचं डोकंच बाजूला केलेलं आहे. एवढी अतिशय क्रूर हत्या आपल्या लोकांची झालेली आहे. म्हणजे जे आपले लोक आहेत ज्यांच्यामुळे आपण इथे राहतो, जे सैन्य आपलं आहे ते शहीद झालेले. मग सैन्य शहीद तिथे होतोय, पार्लमेंटमध्ये अटॅक होतोय, याचा अर्थ काय? आणि मग आमचं निलंबन का? की आम्ही महागाई, कांद्याला भाव मागितला, आम्ही पार्लमेंटच्या अटॅकवर चर्चा मागितली, ही आमची चूक. ही लोकशाही नाही, आणीबाणी झाली आहे देशामध्ये. आता ही सगळी माहिती दादांना कदाचित नसेल काय काय झालंय. तो हल्ला झाला त्या दिवशी सुनील तटकरे होते का नाही मला आठवत नाही, त्या दिवशी ते होते का नाही, पण अमोलदादा होते मला वाटतं, फैजल होता, मी तर होतेच. आणि आमच्या समोरच तो हल्ला झाला ना. आम्ही सगळ्यांनी तिथे तो हल्ला पाहिला. आणि मी तुम्हाला सांगते की त्या दिवशी म्हणजे मला अभिमान वाटतो एका गोष्टीचा, पक्ष राजकारण सगळं बाजूला ठेवून सगळे खासदार एक झाले. काही तो मुलगा ते दोन्ही मुलं करू शकत असते, पण एकामेकाला वाचवण्यासाठी सगळे खासदार आणि जो इनर जे मार्शल्स वगैरे म्हणतात जो आतला स्टाफ असतो, एकही पोलीस नव्हता तिथे. सगळा जो इंटरनल स्टाफ आणि खासदारांनी मिळून थोपवला त्या दिवशी सगळं. आणि त्याच्यात आणि प्रत्येक खासदार, एक खासदार सोडून कोणीही तिथून पळून गेला नाही, सगळे एकामेकाची मदत करत होते. बारामतीत अजित पवार गटाचा मेळावा पार पडला. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार काय म्हणालेत पाहूयात. माझं सर्व नूतन बंधू भगिनींना, सदस्यांना सर्वतोपरी मदत राहील अशा प्रकारचा प्रयत्न मी आणि माझे सगळे सहकारी करतील अशा प्रकारची अपेक्षा देखील व्यक्त करतो. अडचणी अनेक असतात. महिलांना आपण संधी दिली. आता परवा आम्ही 4थं महिला धोरण आणलं. आपली आदिती तटकरे तिनंच ते आणलं. आम्ही कॅबिनेटला मान्यता दिली. मला देवेंद्रजींना, एकनाथरावांना ज्या काही सूचना करायच्या होत्या, इतर मंत्र्यांना करायच्या होत्या, त्याच्यामध्ये आम्ही केल्या. आणि फार बारकाईनं हे 4थं महिला धोरण, महिलाच मंत्री असल्यामुळं तिलाही त्याच्यातले बारकावे माहिती होते. आम्ही पण अनेक वर्ष समाजकारण, राजकारण करत असल्यामुळे आम्हालाही त्याच्यातली थोडी बहुत माहिती होती. आणि तशा पद्धतीनं ते घडलेलं आहे. तुम्हाला लवकरच त्याच्यातले काही मी माहिती देतो की इथून पुढं अजित अनंतराव पवार असं नाव दिलं जायचं. कुठलंही जन्माला मूल आल्यानंतर त्या मुलाचं नाव, नंतर वडिलांचं नाव, नंतर आडनाव. आता
आपण नवीन निर्णय घेतलेला आहे की इथून पुढं मुलाचं किंवा मुलीचं नाव, त्याच्यानंतर आईचं नाव, नंतर बापाचं नाव आणि नंतर आडनाव. कारण शेवटी महिला देखील समाजातला एक महत्वाचा घटक आहे. मी तर अर्थमंत्री या नात्याने एखादा तुम्हाला फ्लॅट घ्यायचा असेल तर पुरुषाला घ्यायचा असेल त्याच्या नावावर तर त्याला 6% टॅक्स असला, तर तुम्ही पुरुषांनी महिलेच्या नावावर ते घर घेतलं तर त्यांना 5% आम्ही टॅक्स लावतो, 1% सवलत आहे. बंधू भगिनींनो, जर 50 लाखाचं घर असलं तर साधारण 50,000 रुपये वाचतात. त्याच्यावर इथं पुढे महिलांनी जर नवरोबा घर घ्यायला निघाले असतील तर सांगायचं की आपले पैसे वाचवायचे ना आपल्याला, मग माझ्या नावाने घे, पैसे वाचतील आणि आपलं भलं होईल. अशा पद्धतीनं त्या सगळ्या गोष्टी आहेत. खूप काही त्याच्यामध्ये, आज मला वेळ कमी आहे त्याच्यामुळे मी आता सांगत नाही, परंतु तुम्हाला टप्प्याटप्प्यामध्ये मी सगळी माहिती देण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे त्या ठिकाणी करीन आणि तुम्हालाही त्याच्यातनं समाधान मिळेल. आज राज्यामध्ये वेगवेगळी परिस्थिती त्या ठिकाणी आहे, वेगवेगळे प्रश्न आहेत. काही समाजाला वाटतं की आम्हाला, मराठा समाजाला वाटतं आम्हाला आरक्षण मिळावं, धनगर समाजाला वाटतं आम्हाला आरक्षण मिळावं, ओबीसी समाजाला वाटतं की आरक्षण द्या परंतु आमच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागून देऊ नका. आदिवासी समाजाचं म्हणणं तेच आहे की कुणाला आरक्षण द्यायचं ते द्या परंतु आमच्या हिश्श्यात कुणाला टाकू नका. असे प्रत्येकाची मतं आहेत, प्रत्येकाचे विचार आहेत. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलेलं आहे, प्रत्येकाला आपलं आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार दिलेला आहे, ते त्याला स्वातंत्र्य आहे. शेवटी पुढं सगळे बसून त्या ठिकाणी निर्णय घेत असतात आणि त्याच्यामुळे आत्ताचं वातावरण अशा पद्धतीचं आहे. आता काहींनी वेगळ्या प्रकारची भूमिका मांडलेली आहे की बाबा आता आम्ही मुंबईला जाणार. मित्रांनो, बारामतीकरांना अनेक वर्ष माहिती आहे की तुम्ही 91 पासून मी माझ्या राजकारणाची सुरुवात खासदार म्हणून केलेली असली तरी मी 87 पासून खरेदी विक्री संघामध्ये काम करायला सुरुवात केली. अनेक वडीलधाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली, अनेक तरुणांच्या मदतीतनं मी त्या ठिकाणी काम करत होतो. सुरुवातीला छत्रपती सहकारी साखर कारखान्याने मला संचालक पदाची संधी दिली आणि आज 3 दशकाच्या राजकीय वाटचालीच्या नंतर मी उपमुख्यमंत्री पदापर्यंत येऊन टेपलो. मला तुम्हाला इतकंच सांगायचंय की सुरुवात छोटी असली तरी तुम्ही काम केलं तर तुम्हाला आपोआप पुढच्या वेगवेगळ्या संधीचे दरवाजे हे खुले होत जातात. हे आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घेतलं पाहिजे. हे करत असताना आता काहींनी सांगितलं की बाबा आम्ही आता मुंबईला येणार, आम्ही थांबायला तयार नाही. वास्तविक एकनाथराव शिंदेच्या नेतृत्वाखालचं सरकार अतिशय मनापासून सगळ्या बाबतीमध्ये प्रयत्न करत आहे. परंतु मागे पृथ्वीराज बाबा मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला माझ्या माहितीप्रमाणे 16% आणि 5% मुस्लिम समाजाला आरक्षण द्यायचा निर्णय झाला. दुर्दैवाने तो कोर्टामध्ये, हायकोर्टात टिकला नाही. त्याच्यानंतरच्या काळामध्ये पुन्हा देवेंद्र फडणवीसांचं सरकार 2014 ते 19 ला आलं. त्यांनी पुन्हा सगळ्या पद्धतीने प्रयत्न केला. त्यांचा निर्णय हायकोर्टात टिकला परंतु सुप्रीम कोर्टामध्ये टिकला नाही. आता तिसऱ्यांदा ही मागणी आली आहे. मागणी करणारे आपली आपली भूमिका मांडतात परंतु हे सगळा मागचा अनुभव घेता कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये जी सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाने मागे कोणत्या कारणाकरता नाकारलेलं आहे त्या सगळ्याचा विचार करून त्या बाबतीमध्ये अभ्यास चालू आहे. थोडस काम करायला वेळ लागतोय. त्याच्या संदर्भामध्ये आपण एक गोष्ट लक्षामध्ये घेतली पाहिजे की मागास आयोग, ह्या मागास आयोगाला देखील अभ्यास करावा लागतो. त्याच्याशिवाय नक्की कोण त्याच्यामध्ये गरीब आहे याच्याबद्दलची माहिती ही गोळा करावी लागते. आताच क्युरेटिव्ह रिट पिटिशन
मधल्या काळामध्ये सादर केलेलं होतं. सुप्रीम कोर्टाने ते ऐकण्याच्या बद्दलची तारीख ही आता दिलेली आहे जानेवारी मध्ये. त्याच्यावर तिथं चांगले वकील देऊन ती पण लढाई चाललेली आहे. आणि एकंदरीतच साधारण ओबीसी मध्ये देखील आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये नाही परंतु मी विदर्भात होतो आता अधिवेशनाला, जवळपास विदर्भामध्ये बहुतेक मराठा समाजाचे पाटील असतील, देशमुख असतील, सगळ्यांच्याकडे कुणबी सर्टिफिकेट आहे. डॉक्टर पंजाबराव देशमुख हे पूर्वी मंत्री होते केंद्रामध्ये, त्यांनी त्यावेळेस विदर्भातल्या बहुतेक सगळ्यांना कुणबीमध्ये टाकलेलं आहे. उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील कुणबी सर्टिफिकेट मिळालेले आहेत. त्याच्यामध्ये कोकणामध्ये कुणबी मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतात. पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्याचं प्रमाण त्यांच्या तुलनेमध्ये थोडंसं कमी आहे. मराठवाड्यामध्ये मात्र निजामशाहीचा काळ होता आणि त्याच्यामुळे तिथं एवढी कुणबी प्रमाणपत्र पाहायला मिळत नाही आणि त्याच्यामुळं तिथं मधल्या काळात मुख्यमंत्र्यांनी आदेश देऊन बऱ्याच जुन्या कागदपत्रांची माहिती घेऊन ते तपासायला सांगितलेलं होतं. परंतु आता समाज साधारण एकाच ऐकतोय, बाकीचं कुणाचं ऐकायच्या मनस्थितीमध्ये नाहीये. हे वेगवेगळ्या सभांच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्याच्यातून जर घाई घसारीनं एकनाथराव शिंदेंनी सांगितलं, त्यांनी तर युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांची दसऱ्याच्या मुहूर्तावर शपथ घेऊन सांगितलं की मी आरक्षण दिल्याशिवाय गप्प बसणार नाही. त्याचबरोबर त्यांनी सभागृहामध्ये देखील सांगितलं, पण सांगताना त्यांनी हेही सांगितलं की जे शेड्यूल ट्राईब आहेत, जे शेड्यूल कास्ट आहेत, जे एनटी मध्ये मोडतात, जे ओबीसी मध्ये मोडतात, यांच्या आरक्षणाला कोणताही प्रकारचा धक्का न लागता आपण हे आरक्षण देण्याच्या करता ज्या गोष्टी न्यायालयाच्या दृष्टिकोनातून करणं गरजेचं आहे, त्याच्यामध्ये घटनेमध्ये कुठेही त्याच्यात अडचण येणार नाही अशा प्रकारे ते आणि आम्ही सगळेजण प्रयत्न करतोय. त्याच्यामुळं आता क्युरेटिव्ह रिट पिटिशनच्या बद्दलचा निकाल मित्रांनो, काहींचं म्हणणं आहे की ताबडतोब द्या. जर ताबडतोब दिलं आणि ते कोर्टात टिकलं नाही तर इजा बिजा तिजा सगळ्यांचा त्याच्यावरचा विश्वास पण उडेल की बाबा हे काय राजकीय लोक करतात. आज देखील या निमित्तानं वेगवेगळ्या राजकीय पक्षातल्या नेत्यांना टीका करण्याचं काम देखील होतंय. हे पण आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घेतलं पाहिजे अशा प्रकारे मी आपल्याला सगळ्यांना सांगेन. परंतु स्वतः मुख्यमंत्री आणि महायुतीचं सरकार या बाबतीमध्ये प्रयत्नशील आहे. एवढंच मी आपले सगळे घरची माणसं या नात्याने आपल्याला सगळ्यांना लक्षामध्ये आणून देऊ इच्छितो. मित्रांनो, आज उपस्थित सदस्यांच्या मध्ये मी ज्यावेळेस सरपंच उपसरपंचाचा सत्कार करत होतो. आजच्या 9च्या बातम्यांमध्ये इथेच थांबण्याची वेळ झाली. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.